नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन रूम आवरून झाल्यानंतर म्हणत असतो, रूम एकदम चकाचक झाली आहे. आता मिसेस सायली खूप खुश होतील. तेवढ्यात सायली रूममध्ये येते आणि रूमला असं नीटनेटकं बघून ती अर्जुनला म्हणते, लॅपटॉप बंद पडला वाटतं. तर अर्जुन म्हणत असतो, तर सायली म्हणते, रोज मी रूममध्ये आल्यानंतर तुम्ही लॅपटॉप घेऊन बसलेले असतात ना, आज चक्क आवराआवरी केली आहेत म्हणून विचारलं. तर अर्जुन म्हणतो, व्हेरी फनी, पण आज मी खूप खुश आहे म्हणून रूम एकदम चकाचक करून ठेवली आहे मी. तर सायली विचारते, एवढा कसला आनंद झालाय? आणि तो सायलीला म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना मिसेस सायली, माझा आनंद माझ्या घरच्याच्या आनंदातच आहे आणि आज तो फक्त तुमच्यामुळे आहे. आपल्या घरातले सगळे किती खुश आहेत. तर सायली म्हणते, माझ्यामुळे नाही, प्रतिमा आत्या परत आल्यात ना म्हणून सगळे खुश आहेत. तर अर्जुन म्हणतो, पण प्रतिमा आत्याला परत कोणी आणलं? तुम्ही. इकडे प्रिया रूममध्ये आलेली असते तेव्हा तिचं डोकं फिरलेलं असतं. ती तिच्या काकाला फोन करते तर तो विचारतो, सगळं काही ठीक आहे ना? तर प्रिया सांगते की इथे काहीच ओके नाही आहे. या सुभेदारांचं सगळं मस्त चाललंय, पण आपल्यासाठी तर एकामागून एक भूकंपच होत आहेत. इथे मायलेकी आणि किल्लेदार मिळून गाणी काय गातायत, मिठ्या काय मारतायत. पण मी त्या प्रतिमाला बजावून आले होते त्या अंताक्षरीच्या प्रोग्राममध्ये बाहेर यायचं नाही म्हणून, गप रूममध्ये बसून राहायचं. पण त्या सायलीचं आणि किल्लेदाराचं गाणं ऐकल्यानंतर ती आली लगेच बाहेर. तर काका म्हणतो, ही प्रतिमा खरंच डोक्यात जायला लागली आहे माझ्या. तिला जुनं काहीही आठवत नाहीये, तरीसुद्धा दादा आणि सायलीपासून ती लांब का नाही राहतंय? तर प्रिया म्हणते, ते फॅमिली बॉन्ड वगैरे काहीतरी म्हणतात ना, तेच असेल. त्या मायलेकींचं तर असंच आहे ना, त्यांना नातं माहीत नाहीये एकमेकींचं, पण तरीही सतत एकमेकींना चिटकून असतात. आणि ती फोनवर बोलत बोलतच मागे वळते तर तेथे रविराज उभा असतो. त्यामुळे तिला तर धक्काच बसतो. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, तुम्ही तिची किती काळजी घेता म्हणूनच ती एक एक स्टेप आमच्या जवळ येत चालली आहे. तर सायली म्हणते, आज त्या जुनी गाणी ऐकून बाहेर आल्या, हे एक पाऊल नक्कीच पुढे आहे. अर्जुन म्हणतो, पण हे सगळं फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालंय मिसेस सायली. सायलीला मात्र कधीही कोणत्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायला आवडत नाही, परंतु तुम्हाला तर माहितीच आहे अर्जुन सगळं क्रेडिट तिलाच देतो. तो सायलीला म्हणतो, तुमच्यामध्ये आणि प्रतिमा आत्यामध्ये काहीतरी बॉन्ड आहे, नातं आहे काहीतरी, ॲज इफ आई मुलीचं नातं. हे ऐकून तर सायली खूप भावूक होते आणि ती म्हणते, मला तर आई मुलीचं नातं काय असतं हेही माहिती नाहीये सर. मला तर माझ्या आईचा स्पर्शही आठवत नाही. पण जेव्हा प्रतिमा आत्या माझ्याकडे बघतात ना, तेव्हा असं वाटतं की माझी आई पण माझ्याकडे अशाच मायेने बघत असेल आणि माझ्या आईचा स्पर्शही प्रतिमा आत्याच्या स्पर्शासारखाच असेल. सायली किती इमोशनल आहे ना, तिच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती तिच्या भावना व्यक्त करत असते. त्यावेळी अर्जुन सायलीजवळ येऊन बसतो. सायली म्हणते, मी तेवढी नशीबवान असेन का? प्रिया बघा ना किती भाग्यवान आहे. आश्रमामध्ये वाढून सुद्धा तिला तिची खरी आई भेटली. मला ना फक्त एकदा असं वाटतं की माझ्या आईच्या पायांना स्पर्श करावा आणि तिचा आशीर्वाद घ्यावा. एकदा तिने मला मिठी मारून जवळ घ्यावं. सायली खूप रडत असते आणि अर्जुनला सुद्धा तिला असं रडत असलेलं पाहून खूप वाईट वाटत असतं. ती अर्जुनकडे आशेने बघतच त्याला विचारते, मला माझी आई परत भेटेल का हो? त्याला सुद्धा यावर काय बोलावं हे कळत नाही. सायली खूप रडत असते. तो सायलीचे डोळे पुसतो तर सायली थोड्या वेळातच भानावर येते. तर अर्जुन म्हणतो, सॉरी, ते तुम्ही रडत होतात ना म्हणून सॉरी. तर सायली म्हणते, ठीक आहे सर. तर सायली तेथून उठून झोपण्याची तयारी करत असते. तर अर्जुन मनात विचार करतो, आय नो मिसेस सायली, तुम्हाला तुमच्या आईबाबांचं प्रेम नाही मिळालं, पण ती कमी मी भरून काढेन. आय प्रॉमिस यू, मी नवरा म्हणून कधीच कमी पडणार नाही. माझं प्रेम तुम्ही ॲक्सेप्ट कराल ना? सायलीच्या डोळ्यात अश्रू पाहून चक्क अर्जुनच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आलेले असतात. किती ते प्रेम ना? इकडे रविराज प्रियाला म्हणतो, तू मैत्रिणीशी बोलत होतीस ना? इकडे प्रियाचे काका म्हणत असतात, हिने फोन का कट केला? तर प्रिया रविराजला म्हणत असते, हो बाबा, मैत्रिणीशीच बोलत होते, तुमचं काही काम होतं का? तर रविराज म्हणतो, हो, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. तर प्रिया म्हणते, बोला ना बाबा. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. इकडे काका परत प्रियाला फोन करतो, परंतु ती फोन कट करते. तर रविराज म्हणतो, तुला मैत्रिणीशी बोलून घ्यायचं असेल तर बोलून घे, आपण नंतर बोलू. तर प्रिया म्हणते, नाही हो, हे काही महत्त्वाचं नाहीये, तुम्ही बोला ना. रविराज प्रियाला म्हणतो, कसं आहे बाळा, माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करायला मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. माझी बायको जशी माझ्यापासून दुरावली आहे तशीच तुझी आई पण तुझ्यापासून दुरावली आहे, हे कळतंय मला. तर प्रिया लगेच नाटकं करत म्हणते, हो बाबा,
जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना तेवढाच त्रास मला सुद्धा होतोय. रविराज म्हणतो, आमचं नातं खूप घट्ट होतं अगं. पण आज तिच्या आवडीचं गाणं जेव्हा मी म्हटलं ना तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल ओळख पण नव्हती गं. तर प्रिया म्हणते, हो, आणि त्या सायलीचा आईशी काहीही संबंध नसताना तिने सायलीला जाऊन मिठी मारली. तर रविराज म्हणतो, तिच्या डोळ्यातला कोरडेपणा मी नाही सहन करू शकत. पण ठीक आहे, माझंही जाऊ दे. पण तिने तुला तरी स्वीकारायला हवं. तर प्रिया रविराजचा हात हातात धरून म्हणते, बाबा, आपण सगळे प्रयत्न करतोय ना, मग लवकरच आईची मेमरी परत येईल. तुमच्याबद्दलचं प्रेम, माझ्याबद्दलची माया, तिला सगळं आठवेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर रविराज म्हणतो, तुझ्यासारखी समजूतदार मुलगी असल्यानंतर मला कसली आली आहे काळजी. तर प्रिया रविराजला मिठी मारते आणि मनात विचार करते, मी तुझी मुलगी आहे का नाही याची शंका यायला लागली होती ना तुला. बघ मी तुला कसं गुंडाळलं ते. आता तुझ्या त्या अर्ध्या मेंदूच्या बायकोला सुद्धा कसं गुंडाळून ठेवते ते बघच. तिला काहीही आठवणार नाही ही जबाबदारी माझी. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चहा घेत बसलेले असतात. त्यावेळी अश्विन म्हणतो, काल कसली धम्माल मज्जा आली ना. पण डॅड, तुम्ही अजूनही तसेच फिल्मी स्टाईल आहात हा. तर कल्पना म्हणते, पण आता ते काही हिरो नाहीत राहिले. तर ते म्हणतात, असं कोण म्हटलं, मी फक्त हिरो नाही तर रोमॅन्टिक हिरो आहे. तर सगळे हसत असतात. तर अश्विन परत म्हणतो की डॅड, पण तुम्ही जर नवीन गाणे गायला असतात ना तर आपणच जिंकलो असतो. तर अर्जुन म्हणतो, अश्विन, हार जीत इम्पॉर्टंट नव्हतीच, प्रतिमा आत्या स्वतःहून बाहेर आली, झालं आपलं काम. पूर्णाजी म्हणते, हो ना, शेवटी सायलीच्या प्रयत्नांना यश आलंच. तर प्रिया लगेच रविराजला म्हणते, बाबा तुम्ही ओके आहात ना, म्हणजे मगाचपासून तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणून विचारलं. तर रविराज म्हणतो, मी ठीक आहे. तेवढ्यात प्रतिमा तेथे येऊन त्या सगळ्यांना वाकून बघत असते. तर कल्पना सायलीला म्हणते की तू प्रतिमाचा चहा तिच्या रूममध्ये नेऊन देतेस का. तर सायली म्हणते, हो आई. दुसरीकडे अण्णा म्हणत असतात, ही काय पापलूगिरी आहे नागराज शेठ. अंताक्षरी, सुभेदार म्हणजे काय लहान पोरं आहेत की काय. तर नागराज म्हणतो, पॉप्लुगिरी तुझ्यासाठी असेल महिपत. सायली आहे ना ती जाम हुशार आहे. ही अंताक्षरी वगैरे जे काही करते ना त्याचा बरोबर फायदा करून घेतीये. म्हणजे असं काहीतरी करून त्या प्रतिमाची मेमरी परत येईल असं त्यांना वाटतंय. आणि एकदा का माझ्या वहिनीची मेमरी परत आली की मग ती काय काय बोलेल याचा अंदाज नाहीये तुला. तर महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुमची वहिनी जर पोपटासारखं बोलायला लागली तर तुम्हाला लय महागात पडेल. तर नागराज त्याला म्हणतो, फक्त मला महागात पडेल का. हसतो आणि त्याला म्हणतो, चेहरा तर तुझा बघितलाय तिने, माझा नाही. मी काय काळे धंदे करतो काय करतो यातलं तिला काही माहिती नाहीये. तर महिपत सुद्धा हसतो आणि त्याला म्हणतो, नागराज शेठ, तिने माझ्याकडे बोट दाखवलं तर मी गप्प बसणार आहे का. मी सोडणार आहे का. मी खड्ड्यात पडलो तर तुम्हाला काय काठावर बसून मजा बघू देणार आहे का. तुम्हाला पण खड्ड्यात घेणार, काळजी नाही करायची. हे ऐकून तर नागराजला खूप भीती वाटते आणि तो म्हणतो, महिपत, आपण एकाच झाडाच्या फांदीवर लटकलोय रे. ती फांदी जर तुटली ना तर आपण दोघंही दनदिशी खाली पडू. आपल्या दोघांनाही लागेल. आपापसात भांडण करून काही फायदा नाही. झाला तर दोघांचाही सत्यानाश होईल. महिपत म्हणतो, असा कसा सत्यानाश होईल. मी आहे ना. मी जो उपाय सांगितला तो करायचा आणि मोकळं व्हायचं. नागराज म्हणतो, तू सांगितलेला उपाय म्हणजे. तर महिपत म्हणतो, 20 वर्षांपूर्वी केलं होतं ते सक्सेसफुल झालं नसेल पण आता करायचं. तुमच्या वहिनीचा मुर्दा पाडायचा. पाडावाच लागणार. तो मी पाडणार, या हाताने पाडणार. इकडे सायली प्रतिमासाठी चहा घेऊन जात असताना तिला समोर प्रतिमा दिसते. तर ती आश्चर्याने म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही. तर प्रतिमा आतमध्ये येते. तर तिला तिथे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी तुमचा चहा घेऊन येत होते. तर प्रतिमा खुणावून सांगते की मी इथेच बसून चहा पिते. हे ऐकून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. सायली प्रतिमाला टेबलजवळ घेऊन येते. तर रविराजच्या शेजारी अर्जुन बसलेला असतो. तर अर्जुन उठतो आणि म्हणतो, आत्या तू इथे बस. तर प्रतिमा बसत नसते. तर सायली लगेच दुसरी चेअर पूर्णाजीच्या शेजारी घेऊन प्रतिमाला त्यावरती बसवते. प्रतिमा तिथे सगळ्यांसोबत बसून चहा पिते. ती एकेकाच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत असते. जेव्हा ती त्यांच्याकडे पाहते तेव्हा ते आपला आपला चहा पितात. कारण ते सुद्धा जर प्रतिमाकडे बघत असतील तर प्रतिमा तेथून उठून जाईल असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते सगळे तिच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवतात. सगळ्यांसोबत बसून चहा पित असताना प्रतिमाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. प्रतिमा तिचा चहा संपवते आणि कप किचनमध्ये नेऊन ठेवते आणि ती सायलीला खुणावून सांगते की मी माझ्या रूममध्ये जाते. ती तिच्या रूममध्ये जाते. तर पूर्णाजी म्हणत असते, रोजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला उजाडतोय सायली.
आता प्रतिमाची भीती गेली आहे, निदान कमी तरी झाली आहे. तर बाबा म्हणतात, हो ना, थोडा वेळासाठी का होईना पण तिला आपल्याबरोबर बसावंसं वाटलं हे महत्त्वाचं आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, बाबा म्हणत असतात घरात बहीण तर आहे परंतु तिला काही नातं आठवत नाही. तर सायली म्हणते त्यांना आठवत नसलं तरीही आपल्या लक्षात आहे ना. तर प्रतिमा त्याला राखी बांधते. तर पूर्णाजीसुद्धा सायलीला राखी बांधताना म्हणते, या घराचं खऱ्या अर्थानं तू रक्षण केलंयस, म्हणून ही राखी मी तुला बांधते. त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात तर सायली खूप खुश होते. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.